करायली का ती काय करायली हे आपल्याला कळलं पाहिजे. आपली पोरगी कुठे चालली, कुणासोबत चालली, कोणती मैत्रिणी, कोणत्या शाळेत चालली आणि परत नंतर म्हणतात की बाबा आमची पोरगी गेली, हे असंच करत नाही, तसंच करत नाही. पण पहिले संस्कार घरामध्ये असतात. शिक्षक लोक काय शाळेमध्ये येते तोपर्यंत शिक्षक लोक बघणार, शाळेतून ते घरी गेले की नाही हे बघणार का? नाही बघणार. आपले वडील, आपला भाऊ हे तिला काय माहित असतंय, बाप आपला शेतात जातोय, भाऊ आपला असंच फिरतोय, माय काय बिचारी लक्ष देत नाही. काही मी बऱ्याच नाही का मी बघितल्या, मी 10 वर्षाच्या मुलींना सुद्धा आणलं. 10 वर्षाची मुलगी गर्भवती होती, 7 महिन्याची. विचार करा त्या आई वडिलांना काय वाटलं असेल. म्हणून तुम्ही लक्ष द्या, आपली पोरगी कोणासोबत जाते, कुठं जाते, काय करते हे आपण लक्ष दिलं पाहिजे स्वतःहून. मग त्यावेळेस आपण आपल्या पोरीला स्वावलंबी म्हणलं पाहिजे. आपण आपल्या पोरीला शिकवलं पाहिजे की बाई तुला कोणी काय बोलतंय का, तुला कोणाचा फोन येतोय का, तू कोणासोबत बोलते का, कोणी तुला वाईट दृष्टीने बोलतंय का, हे आपण विचारलं पाहिजे एक मैत्रीण होऊन. असं नाही तू आता उद्यापासून शाळा बंद नाही करायची तिच्यावरला विश्वास जास्त ठेवायचा. तिला म्हणायचं बाळा तू चुकलीस, त्याच्यानंतर तू चुकू नकोस. त्याच्यानंतर आपण तिला स्वावलंबी बनवू शकतो. आपण तिला शाळा बंद करू, मग ती म्हणते बाई मला शाळा बंद करू, ती पण तिच्या पोरी बद्दल तेच विचार करते की माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं नाही, मग तुला काय शिकवायचं मी. असा विचार नाही करायचा. पोरगी चुकत असती, तिला एक नाही का प्रोत्साहन द्यायचं, तिला म्हणायचं बाई तू आज चुकली, उद्यापासून असं करू नको. जग खूप बदललंय, दिवसेंदिवस खूप नाही का पोरी मॅच्युरेट लवकर व्हायला लागल्या, सगळ्या गोष्टी त्यांना लवकर कळायला लागल्या. तेव्हा आपण लक्ष द्यायचं पोरींवर, त्यांच्याबद्दल शिक्षकांना विचारायचं, शाळेत जाऊन विचारायचं आपली मुलगी कोणासोबत राहते, काय करते. त्यावेळेस आपण स्वावलंबी घडू शकतो ना तिला. आपल्याला वाटतं की आपली मुलगी कलेक्टर बनली पाहिजे, ठीक आहे, ती कलेक्टर नका होऊ देऊ, पण ती एक चांगली स्त्री बनली पाहिजे. सगळ्यात अगोदर तिनं स्त्री बनून सगळ्यांचा सांभाळ केला पाहिजे, एक आदर्श एक संस्कारी बनली पाहिजे. तेव्हाच नाही का हे म्हणजे हे जग घडल, हे जे होणारे जे अत्याचार वगैरे हे थांबतील. तिला कराटे लावा, लाठी काठी शिकवा, मोबाईल शिकवतात लगेच डान्स शिकवतात. बाई माझी पोरगी लई चांगली नाचती म्हणजे काय, नाचण्यासोबत कोणी मनगट धरलं तिने मनगट नाही का तोडलं पण पाहिजे, अशी तिला हे शिकवलं पाहिजे. की नाही ठीक आहे ती डान्स करायला लई चांगली माझी बाई डान्स करते. आणि ते नाही महत्वाचं. सध्या माहित आहे का सध्याचं वातावरण खूप बिघडलं बाहेर. आता पेपर झाले 12वीचे 10वीचे, आम्ही बघतोय. त्या दिवशी एक मुलगी बापाने आणून सोडलं सेंटरला, बापाला काय माहित बिचारा नाही का खत आणायला गेला, पळून गेले. त्या बापाला कसं वाटलं असं. परत पोलीस स्टेशनला येऊन म्हणतात की तुम्ही आमचा शोध घेत नाही. आम्ही म्हणलो होतो का, आम्ही येतो का घरी बघायला ती मोबाईल वाचती का, ती काय का तुम्ही बघतायत ना, तुम्ही पहिले बघा ती कुणाला बोलती, ती कुणाला चॅटिंग, तुम्ही मोबाईल देतात. काय गरज आहे. ज्यावेळेस मी लागले होते, मी जर अशा कंडिशन म्हणून लागल्याचं तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणता विश्वास पण. माझं स्वप्न होतं मला इंजिनियर व्हायचं होतं. घरचे बोलले लग्न करायचं, हे करायचं, माझं लग्न पण लावून दिलं.